बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नगरपालिका निवडणुकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदार मतदानापासून राहतील वंचित। निवडणूक आयोगासह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी। नंदुरबार शहरातील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग आणि दुर्धर आजाराने ग्रासलेले अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घरपोच मतदानाची सुविधा करण्यात आली होती। मात्र नगरपालिका निवडणुकीत अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक मतदार 2 डिसेंबरच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत। याकडे प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची मागणी वंचित मतदारांनी केली आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। चा हक्क बजवावा, कारण लोकशाही आहे। लोकशाही टिकली पाहिजे, वाढली पाहिजे। संविधानाचं जे तत्व आहे ते राबवलं गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे। परंतु समस्या अशी आहे की मी 89 वर्षाचा आहे, मी चालू शकतो, परंतु काही जे व्यक्ती आहे 85 वर्षानंतरच्या, काही माझ्या पाहण्यातल्या अशा काही व्यक्ती आहे की त्या चालू शकत नाही, मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही। अशा वेळेला त्यांना ते कसे मतदान करू शकतील याचा विचार आवश्यक व्हायला पाहिजे। आणि तसा विचार मागच्या निवडणुकीला झाला होता। 85 वर्षानंतरच्या वृद्ध निवृत्तांना तशी संधी मिळाली होती, परंतु आता तो जी आर कॅन्सल केला। आता 2 तारखेत असून निवडणुका आहे, तर त्यावेळेला त्या नियमाची प्रकर्षाने जाणीव होते असं मला वाटतं। पालिका निवडणूक 2 दिवसावर येऊन ठेपली आहे। मात्र यापूर्वी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये घरपोच मतदानाची सुविधा करण्यात आली होती। नगरपालिका निवडणूकमध्ये कोणी घरपर्यंत आले नाही, त्यामुळे माझ्यासारखे अपंग व ज्येष्ठ नागरिक या निवडणुकीमध्ये वंचित राहणार आहेत। आजी, तुमचे नाव काय आहे? जोरात बोला। तुमचं नाव काय आहे? तुमचं पूर्ण नाव सांगा। तुम्ही यापूर्वी मतदान केलं होतं का? आणि आता पण नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ते कोणी आलेलं नाही तुमच्यापर्यंत? केलं होतं ना? पाय दुखतात ना भाऊ माझ्या तुमचं वय किती आहे आता? 87-88। हो का? वरील वृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजार असलेले मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागेल। याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले असून लेखी निवेदनाद्वारे निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग तसेच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांचे लक्ष वेधलेले आहे। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे त्यांचे मतदान होऊ शकेल। आणि प्रशासनाकडे प्रत्येक तालुका स्तरावर, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात, नगरपंचायती क्षेत्रात त्यांची अद्ययावत माहिती आहे, त्यामुळे त्यांची टक्केवारी होईल। व स्थानिक नागरिकांना मतदानापासून आणि संविधानाच्या मार्गाने निवडणुकीपासून वंचित ठेवणे हे बरोबर राहणार नाही, तरी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी।